राम राम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील. आज आपण तारू पिंपळवाडी पैठण तालुक्यातील गावामध्ये वाघमारे भाऊंच्या बागात आलेलो आहोत. मागच्या 6-7 महिन्यापासून हा बाग आपल्या नियोजनामध्ये आहे आणि या बागेमध्ये काय बदलाव झाले, पुढं काय नियोजन आहे याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सोबत योगेश मस्के सर आहेत. आपण थोडंसं एकदा फिरून बाग बघूयात. या बागमारे भाऊ, मालक आहे तुम्ही बाग थोडं फार विचारलेलं बोलायचं. सरपंच विचारलेलं बोलायचं. या पुढे. सोमा भाऊ मुळेच लक्ष्मण भाऊ आमच्याकडे आले. हा बरोबर. राम राम. राम राम. हा योगेशराव, काय म्हणतात वाघमारे भाऊ? बाग सांगा, मागचे 7-8 महिन्यातले अनुभव आमचे. बाग कसा झाला, काय झाला, जे चालू आहे. मस्त आहे बाग. भारी बाग. कसे होते झाडं, कसे झाले, थोडस सांगा. शेतकऱ्यांना पण माहिती होती. झाडं काय त्यांची, आम्ही आता जाता तर पाहत होतो, झाडं पूर्ण काड्यावर गेलेली होती. पिवळसर पाना होता. गेल्या वर्षी तर अजिबात माल नाही, 1-1.5 टन माल निघाला होता या 150 झाडाला समजा. तर यंदा तुमच्याकडे ट्रीटमेंट दिल्यामुळं जवळपास ते हिरवेगार झाली. त्याची जवळपास का चांगले? फांद्या जवळपास म्हणजे सगळेच हिरवेगार झाली. त्याच्या फांद्या लांबल्या आणि एकमेकाला भिडली. ती जवळपास 7 वर्षाची झाडं आहे ती. बरं, फळसंख्या कसं आहे? संख्या तर भरपूर आहे. लोड आहे जवळपास. काही झाडावर क्विंटल माल आहे. अच्छा, काही झाडावर 60, 70, 75 असं सरासरी माल आहे. किती माल निघाल बरं या वर्षी असं माल अंदाजे? 12 टनाच्या आसपास माल निघायला पाहिजे. 150 झाडावर. 150 झाड सोमनाथ भाऊ, असा अंदाज वाटतोय. तुम्हीच आम्हाला लक्ष्मण भाऊचं कॉन्टॅक्ट दिला होता. काय कसं काय वाटतं, तुमच्यासारखा बाग झाला का? लय भारी झालं. तुम्ही झाडात आले होते अगोदर? हा, कशी होती झाडं? पहिले झालं नव्हते एवढं खास. तर आता लक्ष्मण भाऊ, तुमचं काही गळ वगैरे झाली सुरुवातीच्या काळामध्ये? नाही आता हे माल धरल्यापासून काही गळ काहीच नाही. मालावर कुठं मंगू वगैरे काही क्लीन आहे सगळं. पाणी कसं चालू होतं? पाणी व्यवस्थापन फुल पाणी चालू होतं म्हणजे अजून फ्लड पाणी चालू आहे. फडकेनी बी ठिबकनी बी दोन्ही मोकळंच पाणी चालू आहे. त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ वाढून गेली. आपण खताचा डोस आपला जो फोडायच्या टायमाला बेसल डोस झाला तेवढाच. आता आपण जूनमध्ये करू. थोडंसं जमीन ज्यावेळी थंड होईल, हीट निघेल, त्यानंतर एक थोडासा रासायनिक डोस देऊ आपण. कारण माल भरपूर आहे बागेत. आताच तुम्हाला पुढच्या महिन्यात जर पाऊस लवकर झाला तर टेकणं लावावं लागणार आहे. कारण झाडं टेकलेले खाली भरपूर खाली. हे सगळे खालचे फळं तुम्हाला उचला लागले. हे सगळे खालचे फळं त्या जमिनीवर जे काही नाही लय माल आहे. त्या झाडाच्या मानाने लयच माल आहे त्याच्यावर लई, है की नाही? असं म्हणजे मोठा झाडाला माल वाटत नाही. एवढा माल मोठा झाडासारखा. फळबाग सोबतीला तारू पिंपळवाडी गावामध्ये आणणारे अशोक थोटे पाटील, तुमची काय प्रतिक्रिया सर ह्या बागाविषयी? याच्या अगोदर बघितला होता तुम्ही हा बाग? म्हणजे आम्ही ट्रीटमेंट सुरू करायच्या अगोदर? मग उगाच येतो काय आम्ही बाग ठेवायचा असं तर ट्रीटमेंट घ्यावं, नाही तर ठेवू बी नाही. दुसरी पिकं घ्यावं. हा ठेवायचा असला तर ट्रीटमेंट घेऊनच ठेवा. फवारण्या बिवारण्या जे तुमच्या पद्धतीने सांगते तशा करावं. नाही तर मग ठेवू बी नाही, उपटून टाकावं. ज्याला समजा नाही ट्रीटमेंट घेणं वगैरे वाटतं. अशोकराव बोलत होत तुम्ही काहीतरी? मग ते नाही ना बोला नाही हेच ना. मग झाड चांगले वाटले तर आम्हाला. झाडं सूत्र ते माल निघतो. झाला खर्च थोडाफार होतो पण ते बी निघून जातो. काही वाटत नाही त्याचं. आता ही जमीन तुमची बाकीच्या जमिनीपेक्षा थोडी हलकी जमीन आहे की नाही? हलकी. त्याच्यामुळे इथं काय होतं, हलक्या जमिनीमध्ये जेवढं तुम्ही झाडाच्या गरजेनुसार ट्रीटमेंट कराल तेवढं झाड चालतं. झाड लवकर ग्रीप घेतो, फास्ट ग्रीप. बाकीच्या ज्या हाड जमिनी असतात
भारी जमिनी असतात तिथं झाडांना ग्रोथ घ्यायला वेळ लागतो, पण इथं सगळ्या गोष्टी फास्ट होतात. त्याच्यामुळे हे 8-9 महिन्यातला रिझल्ट दिसतोय. झाडामध्ये सगळी क्वालिटी तयार झाली, माल धरायची क्षमता वाढून गेली, फळफांद्या वाढल्या, पानांचा विस्तार वाढला आणि झाडामध्ये जो गॅप होता आम्ही आले सगळं इकडून तिकडे दिसत होतो. आता एका झाडाजवळ उभं राहिलं तर आजूबाजूची झाडं दिसत नाही. पाला नव्हता काही. पलीकडचं झाड पाहिजे म्हणजे त्याच्याजवळ जाऊन उभं काड्या राहायला. कुड्या होते कमी होऊन गेले. चांगलं तर 2 टन माल निघायचा आहे की नाही. चला आता इथून पुढे चांगली काळजी घ्या, कारण इथून पुढचे 2 महिनेच आपले टफ आहे. जसं जसं पावसाळा चालू होतं रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो, पुढं साईज झाडांची फळगळ होते, नंतर गळीचे कारण असतात अनेक, पण आपण ट्रीटमेंटला सोबत आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळात आपल्याला आता बाग किती भरतो, साईज कशी होती, यांनी टेकणं कशी लावले आणि पुढं क्वांटिटी किती होती ते पण आपण व्हिडिओमध्ये दाखवू. आणि अशोक भाऊ, आम्ही आता तुमच्या गावात येऊन वर्ष झालंय जवळजवळ. म्हणजे आता तुमच्याकडे आम्ही आलो होतो गेल्या वर्षी ज्यावेळेस एप्रिलमध्ये मिलीबगची समस्या होती तुमच्याकडे. आता आम्ही वर्षभरामध्ये जे ऑब्झर्व केलं ते सांगतो तुम्हाला, की तुमचा भाग आहे बॅकवॉटरचा, पाण्याच्या मागचा भाग आहे, त्यामुळं रोगराईचं प्रमाण जास्त या भागामध्ये जास्त. किडेच किडे, हो. म्हणजे आता तरी थोडंसं ऊन असल्यामुळं किड्यांची संख्या कमी झालेली. आमच्या फवारणींनी बरं का उन्हामुळे कमी झाली फरक बी आहे ना औषध. नाही आहे, पण उन्हामुळे सुद्धा किडी कमी आहे. पण जसं पाऊस सुरू होईल तसं किडीचं प्रमाण जास्त. त्यामुळे आमचं जे नियोजन असतं की भाई कीड यायच्या अगोदरच त्याला नियंत्रणामध्ये करायचं, आपल्याला झाडामध्येच आपल्याला ताकद द्यायची. आपण जे अमावस्या पौर्णिमाचं शेड्यूल सांगतो ते त्याच्यामुळेच असतं. कुठलाही रोग ते अंडी घालण्यापासूनच त्याला आपण जर नियंत्रणात आणलं तर पुढचे त्याचे जे नुकसान असतं किंवा त्याचा जो प्रादुर्भाव असतो तो प्रमाण कमी असतं. कारण आम्ही तुम्हाला माल पिकवून देऊ शकतो, त्याला टिकवायला आम्ही मदत करू शकतो, पण तुम्ही टायमावर त्या सगळ्या गोष्टी करणं जरुरी आहे, तरच मग माल विकण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. आणि तेच आता हे जे टायमिंग वर केलं आता यांनी का होत नाही, लक्ष्मण भाऊनी सगळं वेळेत पाण्याचं नियोजन वेळेत केलं, खताचं नियोजन, फवारण्याचं नियोजन, बागेची स्वच्छता असेल. त्याच्यामुळे काय झालं, ते झाडांना दोन्ही साईडनं योग्य वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या, जे पाहिजे ते मिळालं आणि योग्य वेळेत गेलं. त्याच्यामुळे हे परिणाम तुम्हाला आज बागेत दिसते. बरोबर. आता सोमनाथ भाऊचा बाग तुमच्या पूर्ण परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये माझ्या नजरेमध्ये 1 नंबरचा आहे. 1 नंबर आहे ना. म्हणजे आज गेल्या वर्षी दीड वर्ष झालं त्यांच्या. गेल्या वर्षी बी शेड्यूल घेतलं होतं, 1.5 वर्ष अर्ध शेड्यूल झालं. आम्ही काही घेतलं काही नाही काही. सोमनाथ भाऊकडे आज एक म्हणजे त्यांचे झाड ह्या झाडासारखे प्रत्येक झाड, आणि त्यांचं झाड 1 क्विंटलच्या खाली नाही सध्या तरी. बरोबर. भरपूर माल आहे त्याचे. भरपूर माल. त्यांना म्हणलं होतं आपण जी काही रिकामी काढी थोडंसं रग बहाराचं नियोजन करू, थोडा शॉक देऊ वरच्यावरती, थोडासा ताण, पण ते त्यांच्या डोक्यात नाही. ते आम्हाला हा म्हणते पाठीमागून पाणी सोडून देते. नाही आपण ते पाहिलं टायमिंग तुमच्यानुसार त्याच्यामुळं ते बागेत आणि ह्या बागेत सुद्धा रग बहार धरायची काही आवश्यकताच नाहीये. कारण काय होतं, डबल बहार धरायचं झाडाचा पण जीव जातो. बरोबर. ज्या झाडात खरंच माल कमी तिथं रग बहार धरायचं. आणि जे झाडं थोडेसे कमजोर आहेत ना, आम्ही त्याच्यावर डबल माल का घ्यायचं ठरवतो माहितीये का, की दोन्ही बहार असल्यानंतर त्याला ताकद मिळून जाते, ताकद मिळते, झाड रिकवर होऊन जातं, पानसंख्या वाढून जाते. पानसंख्या वाढतात ना, कारण ज्यावेळी घरी निघणार ज्यावेळी बार कळी येणार आहे ती 4 पानं घेऊन येणार आहे. ते 4 पानाची क्वांटिटी तुमच्या एका कळी सोबत वाढते. म्हणजे जेवढी पानसंख्या वाढेल तेवढं पुढच्या बहारासाठी झाड रेडी होतं. बहाराचं नियोजन त्याच्यामुळे असतं. आणि हा साधा बहार वृक्ष आहे मोसंबीचा, याला 3 टप्प्यात बहार येतात. आणि झाड एकदा परफेक्ट झाल्यानंतर आम्ही सुद्धा शेतकऱ्याला सांगत असतो की एकच बहार धरा. एकच बहारात झाड. आणि आंब्या बहार आपल्याला वातावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य आणि उत्पादनासाठी पण योग्य. बरोबर. चालेल सर, तुम्हाला बोलायचं यामध्ये? नाही मी भरपूर आता आज तरी नाही. चला धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. या वर्षी चांगलं उत्पादन हो तुम्हाला, पुढच्या वर्षी अजून उत्पादनात वाढ करू. मालाची झाड धन्यवाद. धन्यवाद सर.